नमस्कार, प्रगती स्क्वेअरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आहे DIY सिरीजचा 14वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत पूजेसाठी आसन कसं बनवायचं। तर हे आसन मी आपल्या घरातील जे छोटं देवघर असतं त्यासाठी बनवते। तर याची लांबी आणि रुंदी मी त्याचे मोजूनच घेतली होती। तुमचं देवघर छोटं असेल मोठं असेल त्यानुसार तुम्ही मोजून घ्या लांबी आणि रुंदी, आणि त्याच मापाने तुम्ही 2 कपडे कट करून घ्या। एक अस्तरसाठी कपडा घ्यायचा आहे आणि एक मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। हा जो कपडा आहे तो स्पेशली देवाचे जे कपडे वगैरे असतात, जे सामान असतं त्यासाठी यूज करतात हा कपडा। तोच मी स्पेशली घेतला आहे, विकत आणला होता। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला हवं तर तुमच्याकडे जे नवीन कपड्याचे तुकडे पडलेले असतात, म्हणजे एखादा ड्रेस वगैरे तयार करून त्याचाही तुम्ही वापर करू शकता। तर आणि छान छान असे आसन इथं बनवू शकता। हे दोन्ही जे कपडे आहेत ते आपल्याला एकमेकावर ठेवून द्यायचे आहेत उलट्या बाजूनी। मी पिनअप करून घेतले कारण हा जो कपडा आहे तो थोडा सटकणारा आहे, त्यासाठी पिनअप करून घेतले। आणि पूर्ण साईडने आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे। एका साईडला थोडंसं कॉर्नरला थोडंसं ओपन ठेवा, ते आपल्याला पलटून घेण्यासाठी। पूर्ण बाजूनी मी इथं याला शिलाई देऊन घेते। तर शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण बाजूनी अगोदर कट देऊन घ्यायचे आहे छोटे छोटे, त्यामुळे पलटवल्यानंतर त्याचं शेप बिघडणार नाही, व्यवस्थित ते पलटवलं जाईल आणि छानही दिसेल। तर कट मारून घ्यायचे आहेत, त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आजकाल बाजारामध्ये खूप सारे पूजेसाठी आसन मिळतात आपल्याला देवघरासाठी छोटे छोटे, पण ते यूज अँड थ्रू असतात। बरेच मी बघितले आहेत, छान दिसतात डेकोरेशनसाठी, पण ज्यावेळी आपण ते यूज नाही करू शकत, 1-2 वेळा वापरलं की फेकून द्यावं लागतं। तर त्याऐवजी तुम्ही हे जर आसन तुम्ही घरी बनवलं तर याचा खूप छान तुम्हाला वापर होणार आहे। याला आपण अस्तर लावले त्यामुळे हे जास्त टिकाऊ बनतं आणि कपडा वगैरे व्यवस्थित चांगला क्वालिटीचा आहे, त्यामुळं हे आपण कितीही वेळा धुवून याचा परत आपण वापर करू शकतो। अल्टर म्हणून 1-2 जर ठेवले तर आपण छान असा याचा वापर करू शकतो। तर खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर हे आसन तयार होतं। जे ओपन जी साईड होती पलटून घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने आतल्या बाजूला ठेवून त्यावरतीही टिप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर मी इथं यालाही लेस लावून घेते। या व्यतिरिक्त तुमच्याकडे जी हवी असेल, तुम्हाला जी आवडते ती लेस तुम्ही इथे लावू शकता। याला व्यवस्थित पूर्ण बाजूनी लेस लावून घ्यायचं आहे। तर खूप पटकन हे आसन तयार होतं, टिकाऊ आहे, सुंदर आहे दिसायला आणि तुम्ही सहज घरी बनवू शकता। तर एक वेळा नक्की ट्राय करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलवरती DIY सिरीज चालू केली आहे। त्यामध्ये मी खूप सारे फेस्टिवल DIY चे व्हिडिओ शेअर केलेत, जे काही आपण सणानिमित्त वेगवेगळ्या वस्तू तयार करतो त्यावरतीचेच व्हिडिओ आहेत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला DIY सिरीजची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा। आणि हे आसन एकदा नक्की तयार करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत पण शेअर करा ज्यांना शिलाईची आवड आहे। आणि आता बघूया याचा आपण फायनल लुक कसा दिसतो। तर तुम्ही पूर्ण फायनल लुक बघा, अजिबात स्किप करू नका। हे बघा किती सुंदर हे आसन दिसत आहे, खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर।